स्वस्त धान्य दुकानावर मिळणारा माल आता थेट दुकानदाराच्या दुकानात पोहोचणार असल्यानं या मापाडी कामगाराचा मोठा प्रश्न निर्माण झालाय। राज्य शासनानं तसा 24 एप्रिलला जी.आर. काढलाय। सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील जे धान्य आहे ते आता थेट दुकानदाराच्या घरी पोहोचणार असल्यानं या गोदाम मध्ये काम करणाऱ्या जे हमाल आहेत, मापाडी हमाल आहेत, त्यांचा प्रश्न निर्माण झालाय आणि म्हणून त्यांनी धाराशिव मध्ये आता एक धरणे आंदोलन सुरू केले। माझ्यासोबत बोलण्यासाठी हमाल मापाडी जे आहेत, काय सांगाल नेमकं काय अडचण आहे? आता अडचण अशी आहे की सर, पहिलं शासनाने नवीन जी.आर. काढला, तो जी.आर. आता थेट दारपोच योजना राबण्यात येईल असं तो जी.आर. काढलाय, तो आम्हाला मान्य नाही। कारण धाराशिव जिल्ह्यातील एकूण 16 शासकीय गोदाम आहेत, जवळपास 150 तिथं आम्ही माथाडी कामगार आम्ही काम करत आहोत। पहिलं कसं होतं, जी एफसाय गोडाऊन जी गाडी भरायची ती थेट गोदामला यायची, आता तसं राहिलेलं नाही। त्यामुळं दारपोच योजनेमुळे तो थेट माल दुकानदाराला पोच करायचा आहे। त्यामुळं आमच्या हाताचं काम गेलेलं आहे, आमच्यावर उपासमाराची वेळ आलेली आहे आणि हे आम्हाला मान्य नाही। शासनाला एवढं सांगायचं आहे की जो कोणीही जो टेंडर पद्धत जी निघाली ती घेल, त्याला एवढं सांगायचं की जे 16 गोदामचे हमाल आहेत, माथाडी कामगार नोंदणी करत, त्यांना धरूनच त्यांनी हे काम पुढचं हाताळावं आणि त्याच्यावरची जी आमची मजुरी व लिवी त्यांनी शासनाकडे भरावं, ही आमची अपेक्षा आहे। शासकीय गोदामामध्ये किती अनेक वर्षापासून तुम्ही काम करताय, आता थेट त्या दुकानदाराच्या इथं माल जाणार आहे, काय प्रश्न निर्माण होईल किंवा तुम्हाला कशासाठी आंदोलन करावं वाटलं? आता आमच्यावर उपासमारीची वेळ येते, कारण 25 वर्ष झालं आम्ही काम करतोय आणि ही काम सोडल्यानंतर दुसरं आम्हाला काम होणार बी नाही। त्यासाठी जी माथाडी बोर्डात नोंदीत जी हमाल आहे त्यांच्याकडेच काम करून घेण्यात यावं अशी आमची मागणी आहे। आज काय आंदोलन चालू केलं तुम्ही? काल 25 तारखेपासून आंदोलन चालू केलं। काय भूमिका असणार आहे तुमची? आता तुम्ही आता उपासमारीची वेळ येणार आहे म्हणताय आणि किती दिवसापासून तुम्ही काम करताय आणि काय परिस्थिती आहे जिल्ह्यामध्ये? आम्ही 20-25 वर्षापासून कामावर आहे। पहिले 11 पासून ते 2019 ही लढाई चालू होती। पहिले 19 जुलैमध्ये आम्हाला माथाडीनं स्वीकार केलं लातूर जिल्ह्यात। तिथून जर आम्हाला पेमेंट चांगलं पडालं होतं, आता आम्हाला आशा होती पुढे काहीतरी लोकांचं शिक्षण होईल, घर सुरळीत होतील, अजून आम्हाला घरच होतील नाही अतिक्रम मध्ये करायला। आणि अशा वेळेस आता लेकरं लग्नाला आले, शाळेत शिकायला टॉपवर आलेले जाता आणि अशा वेळेस आमचं नरडर आपल्या गेलं पाहिजे। आता आमच्या बरोबर लेकर सुद्धा नुकसानी बाद आहे। शाळा कशी शिकवायची, घराचं कसं जेव्हा कशी ही करायची, आम्हाला उपासमारीची वेळ येणार आहे। आणि जे आम्ही जी दारपोच सेवा करणार आहे त्याने जर दिले तर आम्हाला ते आता सध्या जे भाव आहेत तेच भाव आम्हाला द्यावा लागेल। आणि जे सध्या आता सिटीचं जर दारपोच केलेलं आहे त्यांनी, त्या भावात आम्हाला महिना 5,000 रुपये पगार पडत नाही, असं होणार आहे। त्याने ते भाव बघाले, पण आमचं जे बिल दिसतंय त्यांना, त्या महागारी माणसाची जेवढे कामाला आहेत त्यांच्यावरती विभागणी करून बघा म्हणा, आम्हाला 10,000 ते 15,000 पेमेंट पडते, त्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही आम्हाला तिथं। महिना 15,000 म्हणजे दररोजचं किती 500 रुपये झालं। बांधकाम कामगार 1200 रुपये हजेरीने कामाला जाते, ते आम्हाला ऐकत नाही। मग काय करायचं सांगा? शासनाला एवढी कळकळीची विनंती आहे की आमची उपजीविका काय तर विचार केला पाहिजे, त्यांना आमच्या मागण्या माल केला पाहिजे त्यांनी। आमचं फंड आहे काय ते जसं पहिलं सुळीत चालू होतं ती सुळीत ठेवायला पाहिजे त्यांनी। तुम्ही अनेक वर्षापासून काम करताय, आता जी.आर. आलाय, आता काय होईल तुमच्या जीवनात मग? आणि आता तुम्ही आंदोलनाला बसले आणि आंदोलनानंतर तुमची मागणी मान्य नाही झाली तर तुमची पुढची भूमिका काय? शासकीय धान्याला बंद धरणे आंदोलन करणार आहे। शासकीय धान्य गोदाम तिथं ठिया मानणार आणि तिथं थांबणार, गोडाऊनला कामच होऊ देणार नाही, उघडणार बी नाही आणि करणार बी नाही, तिथंच थांबणार, तिथंच काम बंद आंदोलन करणार। हो, काय मागणी आहे तुमची? आमच्या पूर्ण काय हीच मागणी आहे, हे बोललेले येतात तसं। शासकीय धान्य गोदाम मध्ये जे काय आमचं जी महागाई भत्ता आहे वाढ व्हावी आणि आमचे काय लिव्ही फंड काय जी मिळावा, तीच मागणी आमची, दुसरं काय। पुन्हा कामामध्ये आमचे जे शासकीय आपलं माथाडी मंडळाची काम ठरवलेलं आहे, दर दिलेला आहे, ती दर आम्हाला द्यावा। तुम्ही किती दिवसापासून काम करताय ना आता जी.आर. आलाय, काय होईल? 20 वर्ष झालं काम करतोय
तर त्या टायमाला आम्हाला पैसे चालू नव्हतं शासनाचं. परत आम्ही असं झटून शासनाचं पैसे चालू झालं आम्हाला. आणि तिथनं पुढे आता तर काय केलं त्यांनी, डायरेक्ट तुम्हाला सांगतो रेशन दुकानदाराकडेच माल चाललाय. मग आम्ही खायचं काय आणि जगायचं कसं? इतके दिवस झालं आमचं गुडघे घालले ह्यांनी, आणि आता गुडघे आम्ही करायला लागलो, चांगलं पगार पडायला लागली तर आमचं वाटोळ केलं ह्यांनी. आता जर ह्यांनी आम्हाला 30 जर नाही दिला तर आम्ही डायरेक्ट गोडवान, शासकीय गोडवान आंदोलन घेणार आणि बंद करून टाकू. तुमच्यापैकी अनेक जणांचं वय झालं, आता काम होईल का? कुठं काम करतो आम्ही, अजून बी काम करतो. 5-10 वर्ष आम्ही काम करतो. आता आम्ही चालूच आहेत अजून कामाला बी. पण दर नाही दिला तर आम्हाला काम दुसरीकडे कशी होणार? गटाडे टाकणं होणार नाही. आता पहिले गुडघा घालले ह्यांनी हमले, आता गटाडे कशी टाकणार आम्ही? आणि कसं जाणार मजुरीने दुसरीकडे? आमची हे शासनाला कळकळीची विनंती की आम्हाला पहिला दर आहे तीच द्यावा आणि बोर्डाकडे भरावा. तर कारपोच योजनेअंतर्गत आता थेट राशन दुकानदाराच्या दारात किंवा त्यांच्या दुकानात माल पोहोचणार असल्यानं या मापाडी कामगारावर उपासमारीची वेळ येणार आहे. तरी जशी व्यवस्था होती पूर्ववत तशीच ठेवून पुढे आम्हाला कामावर घ्यावं अशीच मागणी आता ह्या मापाडी कामगाराकडून होत आहे. काकासाहेब कांबळे, लोकशाही मराठी, धाराशिव. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.